गॅदरिंग म्हणजे आपण त्याला 7 वर्षाचं जे प्रत्येक वर्षाचं गॅदरिंग असतं, ते गॅदरिंगचा ह्या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मुंबईवरून तारिक मोहम्मद महबूब हे ॲडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन मंडळी येणार आहेत असं विजय बोलतोय, पण अजून येत आहेत काय मंडळी. तसेच या कार्यक्रमासाठी जे कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा जो संस्थापक आहेत ते मुजाहिद खोत, त्यांची ट्रस्टी, त्यांची फॅमिली, त्यांच्या शाळेचे प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, सर्व टीचर्स, या शारवीर शाळेचे सर्व पालकवर्ग, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी. खरं प्रत्येक शाळेचा गॅदरिंग असते ते एक आनंदाचा क्षण असतो. मुलांना वर्षभरामध्ये जे काय त्याने अभ्यासात प्रगती केलेली असते किंवा प्रदर्शन किंवा इतर याच्यामध्ये भाग घेतलेला असतो आणि त्याच्यात जी बक्षिसं मिळत जाते त्या बक्षिसांचा समारोप या ठिकाणी केला जातो आणि पालकांसाठी आणि मुलांसाठी सुद्धा एक भाग्याचा दिवस म्हणा हरकत नाही आहे. शारवीर शाळेच्या बाबतीत बोलायचं झाल्यानंतर हे मुजाहिद खरं म्हणजे मित्र आहे, वडील बहिणी लहान असेल तरी त्याच्याकडे एक टॅलेंट आहे. एक होतकरू मुलगा एक 7 वर्षापूर्वी शाळेचे स्वप्न पाहतो. ते स्वप्न पाहायचे म्हणजे कसं स्वप्न पाहायचं का बाजूला जी इमारत दिसते ते LAC शाळेची इमारत आहे आणि ती इमारत मुजाहिद खोत यांची स्वतःच्या मालकीची आहे. त्याने ती शाळेला भाड्याने दिली. परंतु त्याने मला एकदा असं बोलून दाखवलं, दादा आपल्याला पण अशाला चालवशी वाटतंय, आपण पण शाळा चालू शकतो. आणि खरंच त्याने त्याप्रमाणे प्रयत्न केले आणि 7 वर्षापूर्वी स्वतःच्या जागेमध्ये एक इमारत बांधली आणि त्या ठिकाणी नुसती शाळा चालवली नाही तर शाळा चालवताना एक वेगळं काहीतरी असायला पाहिजे. म्हणजे इतर शाळा ज्या आहेत, इंग्लिश शाळा आहेत, त्याच्यामध्ये CBSE शाळा, CBSE हा शाळेचा फार, कारण इथे जवळपास शाळा नाही आहे. मला वाटतं खोपोलीपासून किंवा बदलापूरपर्यंत CBSE बोर्डाची शाळा नाही आहे आणि ते धाडीचे त्याने स्वीकारलं. शाळेची परमिशन घेण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य होतो, मला माहिती आहे साध्या शाळा चालवायच्या असतात तरी कुठल्या परमिशन घ्यावी लागतात. परंतु CBSE बोर्डाचे दिल्ली बोर्डातून परमिशन घ्यावी लागते आणि ती परमिशन आणण्यासाठी किती खटाटोप करावी लागते, ती मेहनत करावी लागते. त्यासाठी एक जिद्द असते, ती जिद्द आमच्या मुजाहिदमध्ये आहे. शाळा चालवणं सुद्धा तसं सोपं काम नाही आहे, कारण एक वेगळं त्याच्याकडे स्वतः टॅलेंट.